योगांचे ते भाग्य क्षमा आदी दमा इंद्रिये. येथे महाराज सांगतात की जो खरा योगमार्गी असतो ना, त्याचं मोठं भाग्य म्हणजे क्षमाशीलता. कारण योग म्हणजे फक्त आसन किंवा ध्यान नाही. योग म्हणजे स्वतःवर नियंत्रण, मनावर नियंत्रण आणि इंद्रियांचा आवर घालणं. येथे दमा म्हणजे नियंत्रण. इंद्रियावर नियंत्रण आलं की मन शांत होतं. मन शांत झालं की क्षमा जागृत होतात आणि क्षमा आली की माणूस खरी आध्यात्मिक उंची गाठतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, खरा योगी तोच ज्याच्यात क्षमा आहे. अवघी भाग्ये येती घरा, देव सोयरा झालिया. म्हणजे काय? महाराज इथे सांगतात, जेव्हा माणूस क्षमा, शांतता, संयम, समाधान, नीती, नम्रता यांसारख्या गुणांना आतून स्वीकारतो, तेव्हा जणू सगळं भाग्य त्याच्याच घरात येतं. खरं लक्षात ठेवा, देव कुठे बाहेर नसतो, तो आपल्या गुणांमध्ये असतो. गुण वाढले की देव जवळ येतो, गुण कमी झाले की देव दूर जातो. इथे देव सोयरा झालिया म्हणजे देव आपल्या कुटुंबातील माणसासारखा जवळचा आपल्याला वाटू लागतो. सत्तेचा आधार, आत्मविश्वास, शांतता हेच देवाचे रूप आहे. मिरासींचे मून सेत नाही देत पीक उगे. इथे एक सुंदर ओळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, काही लोक म्हणतात की हे तर आमचंच मिरासीचं आलेलं आहे, आमचंच जन्मजात. पण फक्त मिरास म्हणजे वारसा आहे म्हणून पीक आपोआप येणार आहे का? नाही. शेताला नांगरावं लागतं, वितळावं लागतं. पाणी, खत, मेहनत, धैर्य हे सगळंच घातल्याशिवाय पीक येत नाही. त्याचप्रमाणे आध्यात्मिक मेहनत, अभ्यास, साधना, संयम, नम्रता हे घालावंच लागतं. जन्मजात, परंपरा, घराणं यामुळे कोणी साधू होत नाही. साधना आणि गुणामुळे साधू होतात. तुका म्हणे उचित जाना, उगी सेना कशाला. तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, हे सारं तुमच्यासाठी सांगतोय कारण हे सत्य आहे म्हणून. उगी सेना कशाला म्हणजे फुकट बोलून काय उपयोग? फक्त बोलून काहीही होत नाही. कृती हवी, साधना हवी, अंगीकार हवा. हा अभंग आपल्याला एक गोष्ट सांगतो, खरा योग म्हणजे इंद्रियांचा संयम. संयमातून क्षमा येते, क्षमतेतून देवतत्व उमटते, देवतत्वातून जीवनात भाग्य येते. हे सत्य कोणासाठीही लागू आहे. बालक, पुरुष, तरुण, वृद्ध, स्त्री, जो हे गुण अंगीकारले त्याचं जीवन सुंदर होणारच. तुकाराम महाराज म्हणतात, देव मिळवायचं असेल तर आधी स्वतःला जिंका, यालाच खरा योग आहे. रामकृष्ण हरी.